दक्षिण इथे आलो आहे बघा, शिरफाट्याला आहे गणपतीचं मंदिर. गणपतीचं मंदिर बघून तुमच्या खरोखर लक्षात येत असेल. सो मित्रांनो, रिझन असं आहे की मी ते आलो आहे आज अक्षदा म्हात्रे, जी आमची बहीण आहे, तिला सपोर्ट करण्यासाठी मी माझ्या यूट्यूब चॅनलच्या मार्फत हा एक व्हिडिओ बनवणार आहे, ज्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी हे मंदिर आणि इथलं लोकेशन दाखवणार आहे. आणि भरपूर अशा गोष्टी ज्या माझ्या माइंडमध्ये आहेत त्या मी आज इथे बोलून दाखवणार आहे. आणि तुम्ही पण कमेंटमध्ये गाईज नक्कीच सांगा की तुम्हाला याबद्दल काय वाटतं. सो गाईज बघा, हे ठिकाण तुम्ही व्यवस्थित बघून घ्या. हेच ते गणपतीचं मंदिर आहे जिथे 3 नराधमांनी आमची बहीण अक्षदा म्हात्रे हिच्यावर अतिप्रसंग केला, बलात्कार केला. मित्रांनो, बलात्कार हा शब्द बोलताना देखील अंगावर काटा उभा राहतो. तुम्ही विचार करून बघा. आणि आज तिच्या माहेरच्या माणसांची जी परिस्थिती असेल, जी मनस्थिती असेल, हे तुम्ही नीट व्हिज्युअलाइज करून बघा, तुम्ही अनुभवून बघा, तुम्हाला समजेल की आज त्यांच्या घरामध्ये काय प्रसंग आहे. आणि मित्रांनो, चला तर आपण हे मंदिर व्यवस्थितरित्या बघून घेऊया. आणि तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत असंच बघत राहा. आधी विचार तुम्हाला पटले तर नक्कीच हा व्हिडिओ पुढे सर्वांना शेअर करा. चला फ्रेंड्स. सो फ्रेंड्स, तुम्ही माझ्याबरोबर बघता इथे लिहिलेलं आहे की आपण CCTV कॅमेऱ्याच्या नजरेखाली आहोत, आपण CCTV कॅमेऱ्याच्या क्षेत्रात आहोत. पण याचा काहीच उपयोग झाला नाही, कारण ते CCTV कॅमेरे याच्यामधून काहीच फुटेज प्राप्त झालेलं नाही आहे. चला तर आपण पुढे जाऊन बघूया. हे बघा, याच त्या सीड्या आहेत. आणि जर आजूबाजूला बघाल तुम्ही तर पूर्ण असा जंगली एरिया आहे. आणि मंदिराच्या खाली हे हायवे आहे. हायवे आणि मंदिर याच्यामध्ये एवढा डिस्टन्स आहे की त्या मंदिराच्या परिसरात, त्या मंदिराच्या आवारात काहीही घडलं तरी खाली कोणालाही आवाज येणार नाही, कोणाला काही समजणार नाही. टोटल जंगली एरिया आहे. चला गाईज, आपण पुढे जाऊन बघूया. सो फ्रेंड्स, काही पायऱ्या चढल्यानंतर थोड्या रेंजवर वरती आल्यावर आपल्या लक्षात येते की इथे काही रूम होत्या, शेड बनवलेला होता. तर या शेडचं मंदिरासाठी काय यूज होतं ते काय माहिती नाही. तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला काय वाटतं, कारण मंदिर अजून भरपूर वरती आहे. पण इथे हे असं पत्राचं शेड वगैरे दिसत आहे आपल्याला. सो फ्रेंड्स, अक्षदाताई म्हात्रे हिची जी बहीण आहे, तिने जो स्टेटमेंट मीडियाला दिलेला आहे त्याच्यावर तिने स्पष्ट केलेलं आहे का पोलिसांनी आम्हाला अजिबात सहकार्य नाही केला. सो पोलिसांनी अशा कंडिशनमध्ये सहकार्य करणं म्हणजे कॉमन सेन्सवाली गोष्ट आहे. तुम्ही पोलीस आहात की कोणी आहात, एखादे उच्च अधिकारी आहात, पण तुमच्या घरामध्ये तुम्हाला देखील आई बहिणी आहे, तुमची देखील फॅमिली आहे. या गोष्टीचं गांभीर्य पोलिसांनी समजून घेणं खरंच खूप गरजेचं होतं. तेव्हा जर पोलिसांनी काहीतरी हालचाल केली असती तर बहुतेक आज अक्षदाताई तिच्या माहेरी, तिच्या घरी जिवंत असती, सुखरूप असती. बाकी तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही कमेंटमध्ये सांगा. सो फ्रेंड्स, दुसरा बोलण्याचा मुद्दा असा आहे की आम्ही दोघं जण इथे आता चढतोय आणि आम्हाला इथे बराच वेळ झाला कोणीच आढळलेलं नाही आहे. म्हणजे इथे भरपूर लोकांचं असं येणं जाणं वगैरे दिसत नाही. फ्रेंड्स, तुम्ही इथला परिसर व्यवस्थितरित्या बघून घ्या. तेही तोडफोड झालेली आहे. हे रिसेंटली आताच तोडलेलं आहे, हे आपल्याला तरी बघून समजतंय. आतमध्ये खुर्च्या, टेबल वगैरे आहेत, लाईटचे कनेक्शन आहेत आणि एक शेड आहे. पण हे मंदिर तर नाही आहे डेफिनेटली. सो फ्रेंड्स, आपण मंदिरापर्यंत पोहोचलेलो आहोत. मित्रांनो, हे मंदिराचं गेट आहे वरचं. आपण मंदिराच्या जवळ पोचलो आहोत. मंदिर परिसरामध्ये असा अतिप्रसंग करणं, बलात्कार करणं, यांची हिंमतच कशी होते काही समजत नाही. यांच्या मनामध्ये काही काळीज वगैरे आहे की नाही, यांना काही भावना वगैरे आहेत की नाही, कुठल्या प्रकारची ही माणसं होती. गाईज, तुम्ही कमेंटमध्ये नक्कीच बोलून दाखवा. कमेंटमध्ये तुमच्या ज्या थिंकिंग्स आहेत, तुमचा जो आक्रोश आहे तो नक्कीच व्यक्त करा. आणि मित्रांनो, मी अजून एक गोष्ट अशी सांगेन की इथे कुठल्याही जातीचा वगैरे उल्लेख नाही आहे. कारण बघा, हे जे बलात्कारी आहेत, हे जे रेपिस्ट आहेत, ते तुमची जात बघून तुमच्यावर रेप करत नाहीत किंवा तुम्हाला विचारत नाही तुम्ही कुठल्या जाती धर्माचे आहात.
म्हणून मी असं म्हणेन की प्रत्येकाने, आपल्या भारतामधल्या प्रत्येक नागरिकाने, प्रत्येक आई बहिणीने या व्हिडिओला सपोर्ट करा, शेअर करा, पुढे सर्वत्र या व्हिडिओला पसरवा, जेणेकरून असा प्रसंग पुढे कोणावरही घडू नये. तुम्ही नीट विचार करून बघा, हा प्रसंग कोणावरही येऊ नये याच माझ्या या उद्दिष्टाने, माझा हाच एकमेव हेतू आहे की मला हा व्हिडिओ बनवायचा आहे. नक्की तुम्ही हा व्हिडिओ पुढे शेअर करा. बघा, भरपूर तोडफोड झालेली इथे दिसत आहे, जी कधीच कोणाच्या लक्षात आली नसेल किंवा या गोष्टींचं काय यूज आहे कोणी कधी विचारलं देखील नसेल. हे बघा, वरती देखील ही रूम आहे, एक ट्री हाऊस टाईप असा एक रूम बनवलेला आहे. बघा, या त्याच्या सीड्या आहेत. नीट सर्व परिसर व्यवस्थितरित्या बघून घ्या. हे मंदिर आहे, हेच ते मंदिर आहे, गणपती बाप्पाचं मंदिर. सो फ्रेंड्स, हे बघा, हे गणपती बाप्पाचं ते मंदिर आहे. सर्व परिसर तुम्ही नीट बघून घ्या. हाच मंदिराच्या अवतीभोवतीचा हा परिसर आहे. खूप अशी वेस्टेज जागा आहे आणि अतिक्रमण देखील भरपूरच प्रमाणात केलेलं असं दिसत आहे. चला गाईस, तर इकडनं देखील पायऱ्या आहेत, आपण वरती जाऊन बघूया. या सर्व गोष्टींकडे शासनाचं लक्ष कसं जात नाही काय समजत नाही. आणि माझी पोलिसांना देखील कळकळीची विनंती आहे की तुम्ही जो काही नवरा बायकोचा मॅटर तुम्ही म्हणता की बाबा हे नवरा बायकोचं प्रकरण आहे, हे तुम्ही घरच्या घरी मिटवा, तर असं नेहमीच करू नका. जर एखादी स्त्री वारंवार तुमच्याकडे तक्रार घेऊन येत असेल तर तुम्ही हे लक्षात घ्या की तिला काहीतरी खूप मोठा त्रास आहे, एक सासूरवाडीचा काहीतरी तिच्या मागे खूप मोठं छल आहे, म्हणून ती तुमच्याकडे वारंवार येते. तर तुम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष करू नये अशी तुम्हाला विनंती आहे. तुम्ही याची दक्षता घेणं खूप गरजेचं आहे. हा मॅटर नक्की काय हे समजून घेणं गरजेचं आहे. कारण ज्याप्रमाणे मी अक्षताताईच्या बहिणीची जी स्टेटमेंट पाहिली, त्या स्टेटमेंटच्या हिशोबाने आणि ज्याप्रमाणे त्या बोलत होत्या मीडियासोबत, त्यांची जी कलकल होती, त्यांचा जो आक्रोश होता, त्याच्याने हे लक्षात येत होतं. त्यांचं असं म्हणणं होतं की 6 वर्षापासनं माझ्या बहिणीचा कंटिन्युअसली छल चालू आहे. तिला आम्ही फायनान्शियली वगैरे भरपूर मदत केलेली आहे. त्यांच्या ज्या काय डिमांड्स होत्या त्या नेहमी पूर्ण केलेल्या आहेत. मग एवढा मोठा हा प्रकरण होता आणि काही लोक म्हणतात की मग अक्षताच्या वडिलांनी तिला ठेवून का नाही घेतलं. तर मित्रांनो, तुम्ही असं डायरेक्ट कमेंट्स करू नका, थोडा विचार करा. बहुतेक असंही असेल की वडिलांनी किंवा फॅमिलीने सांगितलं असेल की तू आमच्याबरोबर तिथे राहा, तू आता तिथे जाऊ नको. पण बहुतेक अक्षताताईवर चांगले संस्कार झाले असतील, तिची अशी मेंटॅलिटी असेल, तिची अशी भावना असेल की नाही, माझं आता लग्न झालं आहे, माझा एक मुलगा आहे, त्या मुलाचं कसं होईल आणि मी माझा घर संसार सोडून इथे कशी येऊ. बहुतेक असे देखील काही रिझन्स असू शकतात. म्हणून तुम्ही डायरेक्ट काहीही कमेंट्स करू नका. अक्षताताईच्या माहेरची जी मेंटॅलिटी आहे, त्यांची जी परिस्थिती आहे, ती लक्षात घेऊनच कमेंट्स करा गाईज. मित्रांनो, हा एरिया जर तुम्ही व्यवस्थितरित्या लक्षात घेतलात तर मंदिराच्या अवतीभोवती अशी बरीचशी जागा आहे जिथे काहीही घडू शकतं, जिथे काही प्रेमी वगैरे येऊन बसतात किंवा तिकडे जाऊन काय मंदिराच्या मागे एक छोटासा झऱ्यासारखा काहीतरी एक पोर्शन दिसत आहे. म्हणजे इथे काहीही अनुचित प्रकार घडू शकतो. तुम्ही बघा, माझ्यावर बघताय हे बाथरूम्स आहेत. बाथरूम देखील एवढ्या खालती आहेत, मंदिर खूप वरती आहे. बाथरूमकडे जाण्यासाठी कुठून जागा आहे काय माहिती नाही आहे. खरंच खूप विचित्र असा हा एरिया आहे, पूर्ण डोंगरामध्ये आहे. आणि बघा, मी मगासपासून शूट घेतो, तुमच्या लक्षात आलं असेल की आम्ही दोघंच आहोत, दुसरा कोणी इथे दिसतही नाही आहे. अक्षताताई या इथे म्हणजे त्यांचं माहेर कोपरखेरण्याचं आहे आणि सासर बेलापूरचं आहे, मी चुकत नसेल तर. त्या एवढ्या लांब
शील फाट्याला या मंदिरामध्ये का आल्या होत्या हा देखील प्रश्न पडतो. म्हणून गाईज तुम्ही नक्की कमेंट्स करा. मी जे काही या व्हिडिओमध्ये बोलत आहे, जे काही सांगत आहे त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे तुम्ही नक्कीच सांगा. आपण आता खाली उतरत आहोत आणि हा व्हिडिओ मी इथेच स्टॉप करतो आहे. आणि पुन्हा एकदा सांगतो की माझ्या यूट्यूब चॅनलच्या मार्फत मी अक्षता ताईला सपोर्ट करत आहे. माझी एवढीच एक इच्छा आहे की हे जे काही अक्षता ताईबरोबर घडलं ते दुसऱ्या कोणत्याही स्त्रीबरोबर कधीच घडू नये. कारण बलात्कार हा शब्द ऐकताना अंगावर काटा उभा राहतो. तुम्ही नीट विचार करून बघा, तिच्याबरोबर जेव्हा हा अतिप्रसंग घडत होता तेव्हा तिची काय तळमळ असेल, तिची काय फडफड असेल. याच जागेवर जर आपल्या घरातलं कोणी असेल तर कसं वाटेल तुम्हाला, तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि नक्की अक्षता ताईला तुम्ही सपोर्ट करा. तुमचं जे काही सोशल मीडियावर अकाउंट असेल, फेसबुकवर असेल, इंस्टाग्रामवर असेल, त्यामार्फत तुम्ही एक छोटीशी पोस्ट नक्कीच टाका अक्षता ताईच्या सपोर्टमध्ये. चला तर मित्रांनो, मी माझा हा व्हिडिओ इथेच स्टॉप करत आहे आणि कमेंट्स नक्की करा गाईज.